रामकृष्ण हरी. आज आपण एक वेगळ्या महात्म्याला बोलणार आहेत, त्यांना बोलतं करणार आहेत. वयाच्या 6वीला असताना अशोक महाराज परभणीकर यांना संत मारुतराव महाराजांची कृपा झाली आणि त्यानंतर ते मारुतराव महाराजांनी त्यांना माळ घातली आणि आज ते 1 महिना झालं जवळपास ते रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी एक संकल्प केलेला आहे की माझ्या रिटायरमेंटला जवळपास 40 ते 50 लाख रुपये येणार आहेत आणि हे मी पूर्ण पैसे संप्रदायामध्ये घालणार आहे. ते कसे, तर मी आज सहज त्यांना एक फोन केला होता. त्यानंतर त्यांची खास मुलाखत करण्यासाठी मी पूर्णामध्ये सरपंचाकडे आलो, बरबडीच्या त्यांच्या घरी आहे आता. आणि वेगळा संकल्प आहे, खूप भावनिक आहे. जे काही पैसे मला 40-50 लाख रुपये येणार आहेत ते मला जिथंही माझं कोणी कीर्तन घेईल, गाव बरबडी, आज त्यांचं बरबडीत कीर्तन आहे आणि तिथं कीर्तन झाल्यानंतर मी त्यांना जे कोणी तिथं कीर्तन श्रवण करणार येणार आहेत त्यांना मी माळी देणार आहेत आणि त्या माळी त्या विनामूल्य देणार आहेत. आणि ते कुठेही जा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात, ते विदर्भात जातात, मुंबई जातात, सगळीकडे जातात. मग कुठलाही पैसे न घेता उलट तिथेच त्या कीर्तनाला ते थोडंफार मानधन देऊन आणि सेवा करून घेतात. असेच महात्मे आहेत. आज त्यांना बोलतं करणार आहोत. महाराज, कशी संकल्पना आली की ही माळीची? माऊली, माझा जीव एक दिवशी जाणार आहे. मी मृत्यूलोकी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी पांडुरंग परमात्मा आलेलो आहे. आणि मी जर माझे नर करणी करी तो नर का नारायण हो जाय. पांडुरंग परमात्माने मला ज्यासाठी मनुष्य जन्म दिला आहे त्यासाठी मी धर्मकार्य, माझ्या वारकरी संप्रदायाचं कार्य जे करता येईल त्या करण्यात माळी देणे, जे माझे कार्याचे प्रकार ते कार्य करायचा प्रयत्न करतो. केवळ माझा उद्धार, कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, या तत्वानुसार. महाराज, जवळपास 125 कोटी माळी तुम्ही देण्याचा उपक्रम केला. आतापर्यंत तुम्ही किती माळी दिल्यात आणि किती गावापर्यंत पोहोचले? जवळपास 4,500च्या आसपास गावापर्यंत पोहोचला असेल मी. आणि खूप महाराष्ट्रात असं एखादा जिल्हा असेल की ज्या जिल्ह्यात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी देणगी व्हॉट्सअपद्वारे, देणगी फोनपेद्वारे दिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात देणगी, कारण माझा वारकरी संप्रदाय आहे आणि माझा अखंड हरिनाम सप्ताह असो, शिवनाम सप्ताह असो किंवा ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य होतं, प्रत्येक ज्या ठिकाणी माझे ज्ञानोबा तुकोचा जे जे होतो त्या ठिकाणी माझा 1 रुपया गेला पाहिजे, ही माझी फार फार प्रांजळ मनीषा आहे. महाराष्ट्रभर मीही कीर्तनाच्या माध्यमातून फिरतो. मी म्हणजे भरपूर महाराजांसोबत फिरतो. निष्काम सेवा करणारे खूप कमी संत राहिलेत. तुम्ही कसं बघता या संप्रदायाकडं? कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला माझा वैयक्तिक उद्धार करून घ्यायचा आहे. आणि मी हे ठरवतो की तुकोबरायानं मला जो अभंग दिलेला आहे तो अभंग 100% जगतोच. तो अभंग हा आहे, जेथ कीर्तन करावे तेथ अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा उरसेभाशी दाना, तृण मागू नये जाना, आणि तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरका जाते. मग महाराज, मी आहे, मी जर तुमच्या घरी आलो, तुमच्या घरी येऊन जर पैसे घ्यायला लागलो, कशाचे पैसे घ्यायला लागलो, मी बुक्का लावायचे पैसे घ्यायला लागलो, हाराचे पैसे घ्यायला लागलो, हे 100% चुकीचं आहे. दिले पाहिजे पैसे. आपण 1 रुपया आपण घेतला नाहीच पाहिजे. कारण तुकोबरायाचं प्रमाण, तुकोबरायाचं आपण वारकरी संप्रदायाला प्रमाण म्हणतोच नाही. तुकोबरायाच्या प्रमाणाच्या बाहेर एकही क्षणभर आचरण करणं म्हणजे वारकरी संप्रदाया विरुद्ध आचरण करणे. मग तुकोबराय जे सांगतात की देती घेती नरका जाते. मग पैसे मी महाराज असताना मी जर कीर्तनकार करतो, मी पैसे घेतो, तर अगोदर पहिला मी नरकाला जाणार आहे. फक्त पांढरे कपडे घातले, पटका घातला, हे घातला म्हणजे मी पुण्यवान आहे, हे 100% खोट आहे. हे लोकांना दाखविण्याचा भाग आहे. खरं काय, खरं अंतकरण कसं आहे, खरा मी कसा आहे. आयुष्यात 1 रुपया घ्यायचा नाही. प्रत्येक जागोजाग आपण पैसे द्यायचे. कोणत्या महाराजांना कसं वागा त्याचा कर्माचा भाग आहे, त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे ते. पण फक्त मला माझं आचरण सुधारायचं, मला माझं भलं व्हायचं. आणि म्हणून आयुष्यात 1 रुपया घ्यायचा नाही. आपण प्रत्येक ठिकाणी पैसे द्यायचे, आपण द्यायचे पैसे. तुम्हाला काय वाटतंय की आता 125 कोटी माळी देण्याचा उपक्रम तुम्ही महाराष्ट्रभर राबवणार आहेत, तर कुठपर्यंत पूर्ण होईल वाटते? आता वयाचे 60 वर्ष चालू आहेत. हो, आता 59 वर्ष काल परवापासून सुरू झालेलं माझं. आणि मला असं वाटतं की 1.25 कोटी आपल्याला माळी द्यायचा होता. तर 1.25 कोटी माळी जर कदाचित 1 कोटी 10 लाख 15 लाख झाले, 2 लाख कमी झाले, 4 लाख कमी झाले, पण मी जर ध्येय मोठं ठेवलं तर जरी कदाचित असफल राहिलं, 1.25 कोटी नाही झालं तर 10-5 हजार कमी होतील. पण प्रत्येक गावगाव महाराष्ट्रात, प्रत्येक गावगाव मला माळी द्यायचा होता. प्रत्येक गावगाव कोणी असो, मी पोस्टानं माळी घरपोच देतो.
अनेक माझ्या वारकरी मंडळी माहिती आहे की पोस्टानं प्रत्येकाला फक्त मला व्हॉट्सअपला फोनपे नंबर मला व्हॉट्सअपला पत्ता कळाला, गावाचं नाव पूर्ण पत्ता कळाला की मला त्या माणसाला त्याला व्हॉट्सअपनं आपण माळी पाठवायच्या. जी माळ त्याचा पोस्टाचा खर्च मी करणार, पाकिट मी करणार, माळी विकत मी जाणार, त्या माणसाचं काहीच काम नाही. फक्त पोस्टानं मला फक्त पत्ता पूर्ण ॲड्रेस दिला की तुम्हाला 4 मिनिटात माळी घरपोच मिळतील. महाराज तुम्ही 6वीला असताना तुम्हाला मारुतीराव महाराजांनी माळ घातली. हो. असं कधी वाटलं होतं की 1.25 कोटी लोकांपर्यंत तुम्ही माळी पोहोचताल असं तेव्हा वाटलं होतं कधी? नाही माऊली, तसं नाही तसं नाही वाटलं. पण माझे मारुतीराव महाराजा परिस्पर्श झाला, त्यांची नजर मारुतीराव महाराजांना माझ्या कृपा आता मला लक्षात येतं, त्यांची नजर मला डोळ्यात येते की तिकडे मारुतीराव महाराजाला जेव्हा आम्ही जेव घाला आमच्या भागात मारुतीराव महाराज हमेशा यायचे. आणि मी बाभळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी या भागातला या ठिकाणचा आहे. मारुतीरावांच्या भागात यायचे आणि मी शाळा बुडून आम्ही मारुतीराव महाराज कीर्तन म्हणले की आम्ही पळत जायचो शाळा बुडून. कदाचित त्यावेळेस हेतू कदाचित असा असेल की त्यावेळेस शिरा भात कढी खायला भेटायची आणि खायला तेव्हा भाकरी भेटत थोडं कमतरता असायची. आणि मग शिरा भात कढी खायला भेटते का, मग चला मग कीर्तन ऐकणं कळतं. आणि मी लहान असल्यामुळे थोडं धार्मिक स्वभावाचं असल्यामुळं मग गावकरी लोक त्याच्यावर सांगायचं, अरे तू काय कर, हे महाराजाला हे काम करू लाग, महाराजाला ते काम करू लाग, महाराजाला डबा घेऊन जेवण घेऊन जाय. महाराजांना मारुतीराव महाराज माझे